सोबतच सन्माननीय सदस्यांनी जो दुसरा प्रश्न विचारला आहे की घोषणापत्राबद्दल, स्वयं घोषणापत्राबद्दल, तर त्यामध्ये आपल्याला मला सांगताना हे होईल की बऱ्याच प्रमाणात आपण पाहतोय की योजनांमध्ये डुप्लिकेशन समोर येते आहे आणि हे डुप्लिकेशन समोर येत असल्यामुळे आपल्याला कुठेतरी याची बायोमेट्रिक करून जो खरा कामगार आहे त्याला हा लाभ मिळाला पाहिजे या दृष्टीने आपण त्याचे कागदपत्र तपासत असतो। आणि यामध्ये कॉन्ट्रॅक्टरचं जे 90 दिवसांचं सर्टिफिकेट आहे हे आपण मागतो, सोबतच ग्रामसेवक किंवा नगरपालिकेच्या सक्षम अधिकाऱ्याचं पत्र मागत असतो। पण यामध्ये सुद्धा स्वयं घोषणापत्र घेऊन त्यामध्ये ग्रामपंचायतला ही यादी जाहीर करता येईल का, याच्यासमोर ठेवता येईल का, ग्रामसभेसमोर, आणि व्हेरीफाय करून देता येईल का, या दृष्टीने आम्ही विचार करतोय आणि त्यावरही आम्ही कारवाई करू। तर मित्रांनो, कामगारांना बांधकाम कामगार म्हणून नवीन नोंदणी करण्यासाठी किंवा नूतनीकरण करण्यासाठी जे 90 दिवसाचं काम केल्याचं प्रमाणपत्र लागतं ते मिळत नाही किंवा ते मिळवण्यासाठी अडचणी येतात। त्यामुळे कामगारांना नाहक त्रास सहन करावा लागतो। त्यामुळे या बाबीचा विचार करून त्या 90 दिवसाच्या प्रमाणपत्राऐवजी त्या कामगारांचे स्वयं घोषणापत्र घेण्याच्या दृष्टीने शासन विचार करत असल्याचे राज्याचे कामगार मंत्री श्री आकाश फोंडकर यांच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे। तर बांधकाम कामगारांना ही महत्त्वपूर्ण माहिती होती। ही माहिती नक्की आपल्या जवळच्या मित्रांना शेअर करा। धन्यवाद।